विद्यार्थी मित्रांनो, आपण जो काही नीटमध्ये घोटाळा झालाय त्याचा नेमका घटनाक्रम कसा झालाय तो सविस्तरपणे पाहणारच आहोत। पण एक लक्षात घ्या, आतापर्यंत जेवढ्या परीक्षा झालेल्या आहेत, कोणत्या अशा परीक्षा आहेत की त्या परीक्षामध्ये घोटाळा घोळ झालेला नाही ते नक्कीच कमेंट करा। केरळमधून सीकरला पोहोचले प्रश्नसंच टाइमलाईनमधून सविस्तर समजून घ्या। 1 मे केरळमधील कॉलेजमध्ये MBBS करणाऱ्या चुरू येथील एका मुलाने प्रश्न बँक सीकरमधील त्यांच्या मित्राला पाठवली। 2 मे ही प्रश्न बँक सीकरमधील एका PG संचालकाला मिळाली। त्यांनी ती त्याच्याकडे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली। त्यांच्यामार्फत ती इतर विद्यार्थी आणि करिअर समुपदेशकापर्यंत पोहोचली आणि नंतर विद्यार्थ्यांमध्ये वाटली गेली। 3 मे परीक्षा झाल्यानंतर सीकरमधील एका PG संचालकाने उद्योगनगर पोलीस ठाण्यात आणि NTAला अशी तक्रार दिली होती की एक कथित प्रश्न बँक मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना मिळाली आहे। 6-7 मे उत्तरपत्रिका म्हणजे आन्सर की आणि परीक्षेसंबंधीच्या चर्चा ऑनलाईन समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आणि कोचिंग सेंटर्समध्ये एका कथित गेस पेपरबद्दल चर्चा सुरू झाली, जो कथितरित्या मूळ परीक्षेसारखाच होता। 7 मे NTAने पुष्टी केली की परीक्षेच्या 4 दिवसानंतर म्हणजेच 7 मे रोजी कथित गैरप्रकाराशी संबंधित माहिती त्यांना मिळाली होती। एजन्सीने सांगितले की हे प्रकरण राजस्थान आणि उत्तराखंडमधून समोर आले आहे। 8 मे NTAने तपास केंद्रीय एजन्सीला सोपवला। 10 मे राजस्थान पोलीस स्पेशल ऑपरेशन ग्रुप SOG ने सांगितले की त्यांनी नीट पेपर लीक प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। 12 मे पर्यंत सीकर आणि आसपासच्या भागातून 13 लोकांना अटक केली। एकाच हस्ताक्षरात लिहिलेले 300 अधिक प्रश्न 150 परीक्षेत आले होते। हा तो पेपर दिसतोय समोर मोबाईलवर। अशी ही घटनाक्रम या नीट परीक्षेसंबंधित झालेला आहे। यापुढील आणखी जी माहिती येईल ती आपण नक्कीच या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।